हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 इंटरनल रिकन्स्ट्रक्शन इलस्ट्रेशन नंबर 13 पेज नंबर 2.60 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। The following is the balance sheet of Modern Limited Manipur as on 31st March 2024। आपल्याला खाली एक बॅलन्स शीट दिलेली आहे मॉडर्न लिमिटेड मणिपूरची। लायबिलिटी साइडला ऑथोराइज कॅपिटल दिलेला आहे। ऑथोराइज कॅपिटल म्हणजे रजिस्टर कॅपिटल आहे। हे ॲज इट इज तुमच्या आन्सरच्या बॅलन्स शीटला येईल। 20,000 6% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 ईच आणि 1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच। हे ॲज इट इज तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या आन्सरच्या बॅलन्स शीटला लिहून ठेवायचं आहे। पहिला आपण इथं लगेच नोट करून घेऊया। इथं म्हणूया आपण इक्विटी अँड लायबिलिटीज। इक्विटी अँड लायबिलिटीज याला आपण 1 म्हणू। त्याच्यामध्ये ए शेअर कॅपिटल, त्याच्यामध्ये 1 आहे तसंच आपण लिहून ठेवायचं आहे, कारण ऑथोराइज कॅपिटल म्हणजे हे रजिस्टर कॅपिटल असतं म्हणून। 20,000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत। 6% हा त्याचा रेट ऑफ डिव्हिडंड आहे। प्रेफरन्स शेअर ऑफ ₹100 ईच। ईच लायबिलिटी आहे त्यांची किंवा कॅपिटल आहे 20 लाख। आणि दुसरा आहे 1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच। लायबिलिटी आहे त्यांची 10 लाख किंवा त्यांचं कॅपिटल म्हणूया आपण 10 लाख आहे। याची टोटल आपल्याला इथं लिहायची आहे 30 लाख। शेअर कॅपिटलच्या इथं शेअर कॅपिटल किंवा तुम्ही इथं ऑथोराइज कॅपिटल पण असं म्हणू शकता। ऑथोराइज्ड कॅपिटल तर अमाऊंट आहे इथं 30 लाख। ह्याला डबल अंडरलाईन करून सोडून द्या, हे फक्त रजिस्टर केलेलं कॅपिटल असतं। त्याच्यानंतर आपण इथं बी म्हणणार आहोत, इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल। इश्यूड अँड पेड अप म्हणलं आहे आपण, इथं सबस्क्राईब म्हणलं आहे मी, सबस्क्राईब्ड कॅपिटल किंवा त्याला तुम्ही असं पण म्हणू शकता पेड अप कॅपिटल। पेड अप कॅपिटल, पेड अप म्हणजे वसूल झालेलं भाग भांडवल। तर पेड अप कॅपिटल हे आपण नंतर पोस्ट करणार आहोत। बट हे ऑथोराइज कॅपिटल कधी कधी आपल्याकडून चुकून राहून जातं लिहायचं, म्हणून आपण अगोदरच लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर इथं सांगितलेलं आहे 10,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत। 10,000 हे नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत। 6% रेट ऑफ डिव्हिडंड आहे। 1 शेअर्स ₹100 आहे। त्याच्यानंतर 80,000 इक्विटी शेअर्स आहेत। 1 शेअर्स ₹10 आहे आणि कॅपिटल आहे 8 लाख। कॅपिटल रिझर्व ऑलरेडी इथं दिलेला आहे, तर ह्याचा अकाउंट आपण ओपन करूया। 5% डिबेंचर्स ऑफ ₹100 ईच। ॲक्रूड इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, ॲक्रूड म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे डिबेंचर्सवरचं द्यायचं 60,000 आणि सन्ड्री क्रेडिटर्स आहे 3,10,000। इकडे ॲसेटला गुडविल ही इंटॅन्जिबल ॲसेट आहे। पेटेंट अँड ट्रेडमार्क ही पण इंटॅन्जिबल ॲसेट आहे। बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर ही तुमची फिक्स ॲसेट आहे किंवा ह्याला आपण नॉन करंट ॲसेट म्हणतो। स्टॉक, सन्ड्री डेटर्स, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड ही तुमची करंट ॲसेट आहे। आणि प्रॉफिट अँड लॉस आणि डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स ही तुमची फिक्टिटियस ॲसेट आहे। तर क्वेश्चनमध्ये आपण काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहूया। द प्रेफरन्स डिव्हिडंड आर इन ॲरियर्स फॉर 3 इयर्स। 3 वर्षाचा प्रेफरन्सवरचा डिव्हिडंड द्यायचा राहिलेला आहे। इट वॉज डिसाइडेड टू रिकन्स्ट्रक्ट द कंपनी बाय द अडॉप्शन ऑफ द फॉलोइंग कोर्स। आता आपण फक्त लक्षात ठेवायचं आहे की त्यांचा प्रेफरन्स डिव्हिडंड द्यायचा राहिलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये। The preference shares shall be converted into 7% preference shares of ₹50 each। आता याचा मीनिंग काय आहे बघा, इथं असं सांगितलंय की प्रेफरन्स शेअर्स कन्वर्ट केले
बघा इथं प्रेफरन्स शेअर्सचा रेट ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहे 6%, ते कन्वर्ट केले 7%. 7% बॅलन्स शीटला येईल आणि 6% तुमच्या कॅपिटल रिडक्शनला येईल. आणि ते किती राहिले तर 50 रुपयाचा एक शेअर्सची व्हॅल्यू राहिलेली आहे, म्हणजे 50 रुपयांनी कमी झाला. मग आपण सगळ्यात पहिली वर्किंग नोट तिथं करून घेऊया. प्रेफरन्स शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. तिथं असं सांगितलेलं आहे एका शेअरची व्हॅल्यू 100 होती, ती 50 रुपयांनी कमी झाली, रिड्यूस, आणि 50 रुपये राहिले. 50 रुपये तुमच्या बॅलन्स शीटला येईल. म्हणजे कसं येईल तर नंबर ऑफ शेअर्स किती होते. नंबर ऑफ शेअर्स तुम्हाला इथं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे बघा. नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत 10,000 इंटू ईच म्हणजे प्रत्येकी ₹50. ₹50 तो काय झालेला आहे, कमी झाला. 50 रुपये राहिलेला आहे बॅलन्स शीटला. 5 1 जा 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. 5 लाख हे रिडक्शनला येईल, कॅपिटल रिडक्शन. आणि सेम तसंच येईल इथं 2 म्हणू आपण त्याला. नंबर ऑफ शेअर्स होते 10,000 आणि एक शेअर्स आहे ₹50 ईच. इथं पण आलं 5 लाख, हे येईल तुमच्या बॅलन्स शीटला. तर आपण काय करू, याला अंडरलाईन करून ठेवू. हे तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे, हे तुमच्या कॅपिटल रिडक्शनला येणार आहे. तर आपण काय करू, हे जे बॅलन्स शीटला येणार आहेत हे आपण बॅलन्स शीटला इथं क्वेश्चनच्या बॅलन्स शीटला लिहून ठेवूया. जे प्रेफरन्स शेअर्स 10 लाख होते ह्याला आपण गोल करूया आणि इथं लिहूया 5 लाख. कितीचे राहिले प्रेफरन्स शेअर्स, 5 लाखाचे. पेन्सिलने लिहा, नंतर तुम्ही रब करू शकता. तर त्याची आपण ह्याची जर्नल एंट्री करणार आहोत, कॅपिटल रिडक्शनला लिहिणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ह्याचं पोस्टिंग करूया. कॅपिटल रिडक्शनला अवेबिलिटी ऑफ फंड ह्या साईडला, लायबिलिटी कमी झाली की ह्या साईडला येतं. मग इथं आपण म्हणणार आहोत 6% प्रेफरन्स शेअर्स आणि 7% बॅलन्स शीटला येणार आहे. तिथं आपण मेन्शन करून ठेवूया 7%चे बॅलन्स शीटला येणार आहेत. 6% हे ओल्ड होते, ते इथं लिहायचं आहे आपल्याला. 6% प्रेफरन्स शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल 5 लाख रुपीज. ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार आहोत 5 लाख कसे आले तर 10,000 इंटू 50. 10,000 नंबर ऑफ शेअर्स इंटू ₹50 ईच. ह्याची आपल्याला जर्नल एंट्री करायची आहे. जर्नल एंट्री कशी येईल तर कॅपिटल रिडक्शनच्या तुम्ही क्रेडिटला पोस्टिंग केलेलं आहे, म्हणून पहिली जर्नल एंट्री अशी होईल 6% प्रेफरन्स शेअर्स ओल्ड घेऊया आपण. 6% प्रेफरन्स शेअर्स, प्रेफरन्स शेअर कॅपिटल म्हणूया आपण. ओल्ड होते तुमच्या बॅलन्स शीटला. क्वेश्चनमध्ये इथं सांगितलेलं आहे 10,000, तर तुम्ही ओल्ड घेणार आहात 10,000, सॉरी 10 लाख. 10 लाख आहे, चुकून मी 10,000 म्हणलं. 10 लाख टू 7% बॅलन्स शीटला किती राहणार आहेत 7%चे प्रेफरन्स शेअर कॅपिटल. याला आपण म्हणणार आहोत न्यू किती आहेत आपण इथं वर्किंग केलेलं आहे बघा. बॅलन्स शीटला 5 लाख. आणि कॅपिटल रिडक्शनला इथं आपण 5 लाख लिहिलेलं आहे. तर कॅपिटल रिडक्शनला लिहिणार आहोत 5 लाख. बीइंग काय झालेलं आहे प्रेफरन्स शेअर्स कन्वर्ट झालेले आहेत 7% मध्ये आणि 50%नी रिडक्शन झालं. तर तुम्ही काय करायचं आहे, हे नरेशन लिहिताना जर तुम्हाला नाही समजलं तर आहे असं लिहा, नाहीतर तुम्ही असं म्हणू शकता प्रेफरन्स शेअर्स
शॅल बी कन्वर्ट हेच लिहू शकतो, ह्याच्यापेक्षा दुसरं काय लिहिता पण नाही येणार आहे आपल्याला, ह्या सोप्या भाषेत लिहूया. किंवा असं म्हणू शकता तुम्ही प्रेफरन्स शेअर्स रिड्यूस बाय 50% म्हणू शकता किंवा ₹50 ईच पण म्हणू शकता. असं म्हणू आपण प्रेफरन्स शेअर्स कन्वर्टेड, प्रेफरन्स शेअर शॅल बी कन्वर्टेड इंटू 7% प्रेफरन्स शेअर्स. कन्वर्ट केलं त्याला 7% मध्ये अँड 50 प्रेफरन्स शेअर्स रिड्यूस बाय ₹50 ईच. 50 रुपयांनी तो कमी झाला असं आपण लिहिलं. तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये नरेशन लिहू शकता. आता आपण 3 ठिकाणी पोस्टिंग करतो, एक कॅपिटल रिडक्शनला, एक जर्नल एंट्री आणि एक बॅलन्स शीटला. तर बॅलन्स शीटला जे लिहिणार आहोत ते आपण इथं क्वेश्चनमध्ये लिहून ठेवलं आहे की बॅलन्स शीटला आपण 5 लाख रुपये लिहिणार आहोत आणि इथं 7% पण लिहून ठेवा. किती पर्सेंटचे आहेत तर 7%. म्हणजे मग तुम्हाला जेव्हा तुम्ही बॅलन्स शीट प्रिपेअर कराल तेव्हा इथून करायचे आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे द इक्विटी शेअर्स शॅल बी रिड्यूस टू ₹3 ₹3 ईच. 3 रुपयाचा राहिला, 2 शब्द आहे, बाय आला की तेवढ्यांनी रिड्यूस होतो. इथं 2 आहे म्हणजे 3 रुपयाचा राहिला. तर मग त्याचं वर्किंग कसं करणार आहोत आपण बघा. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, ॲडजस्टमेंट नंबर ही 1 होती, ॲडजस्टमेंट नंबर 2 इक्विटी शेअर कॅपिटल. नंबर ऑफ शेअर्स होते पहिलं बघा 100 रुपयाचा 10 रुपयाचा होता, 100 रुपीजचा एक शेअर्स होता, तो 3 रुपये राहिला म्हणजे कितीने कमी झाला तर इथं ₹3 बॅलन्स शीटला येईल आणि ₹7 तुमच्या कॅपिटल रिडक्शनला येईल. कॅपिटल रिडक्शन. मग आता आपण नंबर ऑफ शेअर्स किती आहेत बघूया. पहिलं एक नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत इथं तुम्हाला दाखवते 80,000 आहेत. 80,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. एक शेअर्स 10 रुपयाचा होता, तो ₹3 राहिला म्हणजे हे 3 रुपये बॅलन्स शीटला येतील. तर आपण काय करूया 80,000 नंबर ऑफ शेअर्स आहे. नंबर ऑफ शेअर्स 80,000 इंटू ईच. ईच म्हणजे एक शेअर्स कितीच आहे तर 7 रुपयाचा पहिला घेऊ आपण ₹7. 7 8 जा 56. 1 2 3 4 1 2 3 4 5,60,000 इथं 7ने आपण रिड्यूस केलेला आहे म्हणून ही अमाऊंट येणार आहे कॅपिटल रिडक्शनला. कॅपिटल रिडक्शन. लगेच याला आपण डबल अंडरलाईन करून ठेवू. नंतर दुसरं कुठं येणार आहे बॅलन्स शीटला ₹3 बॅलन्स शीटला. मग आपण इथं लिहिणार आहोत नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 80,000 इंटू ₹3. 8 3 जा 24. 1 2 3 4 1 2 3 4 2,50,000 हे येईल तुमच्या बॅलन्स शीटला. तर हे आपण लगेच टेक्स्टबुकमध्ये ह्याचं हे लिहून ठेवायचं आहे. ह्याची कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ह्याचं पोस्टिंग करायचं आहे. हे बुकमध्ये लिहायचं आहे 2,40,000 इक्विटी शेअर्स. मी इथं 8 लाखला गोल करणार आहे आणि इथं लिहिणार आहे 2,40,000. 2,40,000 आणि जे कॅपिटल रिडक्शनला येणार आहे ते मी इथं लिहिणार आहे 5,60,000 बाय इक्विटी शेअर कॅपिटल. $5,60,000 ब्रॅकेटमध्ये इथं लिहिणार आहोत 80,000 इंटू 7 ₹7 ईच. ह्याचं आपल्याला जर्नल करायचं आहे. ह्याचं जर्नल इथं होईल कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिटला आहे. कॅपिटल रिडक्शन क्रेडिट आणि हा डेबिट होईल. तर आपण असं 3 अकाउंटमध्ये 3 टाईप्समध्ये नाव लिहिणार आहोत.
पहिलं लिहिणार आहोत इक्विटी शेअर कॅपिटल. ओल्ड अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल न्यू आणि टू कॅपिटल रिडक्शन. आता इक्विटी शेअर कॅपिटल ओल्ड म्हणजे कुठलं, तर जे तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये आहे हे 8 लाख, तर 8 लाख तुमचे ओल्ड होते. तर इथं लिहिणार आहोत 8 लाख. आणि न्यू म्हणजे बॅलन्स शीटला किती राहिलेले आहेत आपण इथं वर्किंग केलेलं आहे 2,40,000 आणि रिडक्शनला 5,60,000. 2,40,000 न्यू म्हणजे बॅलन्स शीटला आणि 5,60,000 ह्याचे टोटल केले तर बरोबर 8 लाख येईल. तुम्ही इथं नरेशन म्हणू शकता बी इक्विटी शेअर कॅपिटल रिड्यूस. टू लिहिलं तर 3 रुपीज लिहा, बाय लिहिलं तर 7 रुपीज लिहा. रिड्यूस बाय ₹7 ईच. आता आपण नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघणार आहोत. तर एक पोस्टिंग, दुसरं आणि तिसरं आपण क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं आहे की एवढे बॅलन्स शीटला येणार आहेत म्हणून. नेक्स्ट आहे द 5% डिबेंचर्स शॅल बी कन्वर्टेड इंटू 6% डिबेंचर्स. बघा 5% होते, हे 5% हे कॅपिटल रिडक्शनला येईल आणि हे 6% हे तुमच्या बॅलन्स शीटला येईल. ऑफ ₹75 ईच. हे 75 इथं बाय शब्द नाही आहे म्हणजे 75 तुमच्या बॅलन्स शीटची अमाऊंट आहे किंवा 75चा 1 हा राहिलेला आहे आणि 25 रुपयांनी कमी झालेला आहे. द डिबेंचर होल्डर ऑल्सो ॲग्रीड टू वेव 50% ऑफ देअर ॲक्रूड इंटरेस्ट. जे त्यांचं इंटरेस्ट आहे ते 50% वेव केलं म्हणजे फॉरगो केलं म्हणजे सोडून दिलं, रिडक्शन झालं, राईट ऑफ झालं, तर 50% कमी झालं. तर बघा हे डिबेंचर आहे, तर ॲक्रूड इंटरेस्ट ऑन डिबेंचर 60,000 आहे. हे 60,000 मधले 50% अमाऊंट तुमची रिडक्शन झालेली आहे किंवा रिड्यूस झाली, वेव केलं त्यांनी. ॲडजस्टमेंट नंबर 3 आणि आपली वर्किंग नोट नंबर 3 डिबेंचर्स बघा आता इथं क्वेश्चनमध्ये नीट बघून घ्या किती होते. तर डिबेंचर्सची व्हॅल्यू आहे, एक डिबेंचर 100 रुपीज होता, 5% रेट ऑफ इंटरेस्ट होतं आणि त्याची अमाऊंट होती 4 लाख. तर बघा डिबेंचर्सची अमाऊंट होती 4 लाख. एक डिबेंचर होता 100 रुपीजचा एक, तर त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की तो 75नी राहिला म्हणजे हे 75 तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहेत आणि 25 रुपये तुमच्या कॅपिटल रिडक्शनला येईल. कॅपिटल रिडक्शन. तर आता इथं नंबर ऑफ डिबेंचर्स तुम्हाला दिलेले नाहीत, तर तुम्हाला काय करावं लागेल, नंबर ऑफ डिबेंचर्स आपण कसं काढतो, तर अमाऊंट हे म्हणजे त्यांची अमाऊंट डिवाइड बाय ईच शेअर म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ डिबेंचर्स मिळतील. तर आपण इथं पहिले वर्किंग करूया. नंबर ऑफ डिबेंचर्स चा फॉर्म्युला आहे अमाऊंट डिवाइड बाय ईच म्हणजे एक. तर अमाऊंट आहे 4 लाख क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. एक डिबेंचर आहे 100 रुपीजचा, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले म्हणजे 4000 हे नंबर ऑफ डिबेंचर्स आहेत 4000. मग आता आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स शीटला किती राहिला तर 75चा, रिडक्शन किती झाला 25चा. मग नंबर ऑफ डिबेंचर्स 4000 नंबर ऑफ डिबेंचर्स 4000 आणि ईच किती आहे तर कितीचा राहिला 25 रुपयाचा, 25 ईच, 25 चोक 100. 1 2 3 1 2 3 1 लाख रुपये तुमच्या कॅपिटल रिडक्शनला येईल. आणि दुसरी एंट्री होणार आहे 4000 हे नंबर ऑफ डिबेंचर्स आहे.
एक डिबेंचर्स आहे 75चा, 75 4 जा, तर किती येते बघा, मला वाटतंय 3 लाख येते. 75 4 जा इथं करू आपण 4000 इंटू 75 3 लाख येते. तर 3 लाख हे तुमच्या बॅलन्स शीटला येईल. हे येणार आहेत बॅलन्स शीटला. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट सांगितलेला आहे बॅलन्स शीटला 6%चा आहे आणि कॅपिटल रिडक्शनला 5%चा आहे. तर हे 3 लाख रुपये जे आलेले आहेत हे आपण बुक्समध्ये लगेच मेन्शन करून ठेवणार आहोत. किती राहिले डिबेंचर्स, तर हे 4 लाख येणार नाही, तर 4 लाखच्या जाग्यावर 3 लाख तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे आणि रेट ऑफ डिबेंचर्स आहे 6%. मी इथं मेन्शन करून ठेवलं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं कॅपिटल रिडक्शनला एंट्री करायची आहे. कॅपिटल रिडक्शनला किती येणार आहे, तर 1 लाख. तर बाय लायबिलिटी कमी झाली की कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिटला येतं 5% डिबेंचर्स. कशी अमाऊंट काढली इथं आपण बघितलेलं आहे. कसं काढलं, 4000 इंटू 25, 4000 इंटू ₹25 ईच. अमाऊंट आहे त्याची 1 लाख. त्याचं जर्नल कसं होईल, कॅपिटल रिडक्शन क्रेडिट आहे, हा डेबिट होईल. 5% डिबेंचर्स ओल्ड अकाउंट डेबिट. ओल्ड किती होते बॅलन्स शीटला तुमच्या, 4 लाख. क्वेश्चनमध्ये आहेत 4 लाख. टू 6% डिबेंचर्स न्यू म्हणजे हे बॅलन्स शीटला येणार आहेत. बघा आपण इथं लिहिलेलं आहे, हे जे बॅलन्स शीटला येणार आहेत हे 6%चे होते आणि ओल्ड तुमचे ऑलरेडी 5%चे होते. 6 डिबेंचर्स आहेत बॅलन्स शीटला 3 लाख आणि कॅपिटल रिडक्शनला 1 लाख. being इथं पण तुम्ही असं म्हणू शकता की डिबेंचर्स कन्वर्टेड इंटू 6%. into 6% and and reduced by directly तर चालेल and reduced by रुपीज. हा इथं ओल्ड कितीचे होते, तुम्ही इथं ओल्ड असं पण लिहू शकता 100चे होते आणि न्यू आहेत 75चे आणि रिडक्शन झालेलं आहे 25ने बाय ₹25 ईच. ओल्ड बघा कितीचे होते, 100चे होते. न्यू कितीचे आहेत, 75चे. तर हे तुम्ही इथं लिहू शकता. आपण काय केलं, कॅपिटल रिडक्शनला एंट्री केली, जर्नल केलं आणि जे बॅलन्स शीटला लिहिणार आहोत ते आपण बुकमध्ये मेन्शन करून ठेवलं. बुकमध्ये इथं मेन्शन करून ठेवलं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण रीड करू. द डिबेंचर होल्डर ऑल्सो ॲग्रीड टू वेव 50% ऑफ देअर ॲक्रूड इंटरेस्ट. ॲक्रूड इंटरेस्ट आहे 60,000च्या 50% काय झालेलं आहे, इंटरेस्ट वेव झालं, म्हणजे काय झालं, सोडून दिलं. तर इथं आपण एंट्री वर्किंग करून घेऊया. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स अमाऊंट आहे 60,000. रिड्यूस झालेला आहे 60,000 इंटू 50%. 5 6 30 1 2 3 30,000नी तर रिडक्शन झालेलं आहे. आणि बघा आता 60,000 रुपये तुमचे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स होते. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स त्यातले 30,000नी रिड्यूस झाले
म्हणजे 30,000 तुमच्या बॅलन्स शीटला येणार. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 30,000 तुमच्या बॅलन्स शीटला येणार. मग काय करायचं आहे, हे रिडक्शनची एक एंट्री होणार आहे, बॅलन्स शीटला येणार, ते आपण बुकमध्ये लिहून ठेवणार आहोत. तर आपण इथं बुकमध्ये लिहून ठेवूया. इंटरेस्ट 60,000 होतं, इथं येणार आहे 30,000 इंटरेस्ट. तर आपण त्याची जर्नल एंट्री इथं करून घेऊया. जर्नल एंट्री इथं लिहिणार आहोत आपण इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. अमाऊंट होती 60,000 वर 50%, 30,000 रिड्यूस झाले. त्याची जर्नल एंट्री पण आपल्याला करावी लागेल. इथं आपण करणार आहोत जर्नल एंट्री. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स अकाउंट डेबिट, $30,000 to capital reduction. इथं आपण म्हणणार आहोत बीइंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स रिड्यूस बाय 50%. डिबेंचर्स रिड्यूस किंवा वेव पण म्हणू शकता तुम्ही, रिड्यूस बाय 50%. 50%नी ते रिड्यूस झालं. बॅलन्स शीटला किती येणार ते आपण बुकमध्ये लिहिलेलं आहे. किती रिडक्शन झालं ते इथं लिहिलं, जर्नल एंट्री इथं केली. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड टू बी कॅन्सल्ड. प्रेफरन्स डिव्हिडंड ही कॅन्सलची एंट्री करू नका, तर कारण कॅन्सल केलं, जे डिव्हिडंड द्यायचं होतं ते त्यांना दिलेलं नाही. तर आपण काय करणार आहोत, ते कॅन्सल करणार आहोत, म्हणून इथं कॅन्सलची एंट्री होत नाही, म्हणून याला असं क्रॉसची साईन करून टाका. कारण हे डिव्हिडंड आहे, हे लायबिलिटी नाही आहे आपली. म्हणजे ॲक्च्युली इथं सांगितलं होतं की 3 वर्षाचा ॲरियर्स राहिलेला आहे आणि त्यांनी काय केलं, इथं कॅन्सल केलं. म्हणजे असं नाही, रिड्यूस नाही केलं, काय केलं, कॅन्सल केलं, म्हणून त्याची एंट्री तुम्ही पास करू नका. त्याच्यानंतर आहे द सन्ड्री क्रेडिटर्स ॲग्रीड टू वेव 30% ऑफ देअर क्लेम. म्हणजे 30% हा क्लेम त्यांनी सोडून दिला. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणले की आम्हाला 30% अमाऊंट देऊ नका. मग आता आपण त्याचं वर्किंग करूया. क्रेडिटर्ससाठी काय करू आपण माहिती आहे का, एक अकाउंट ओपन करू आणि मग तिथं एंट्री पण करू. तर इथं काय काय झालं आहे नीट बघा. 30% त्यांनी काय केलं, त्यांचा क्लेम रिड्यूस केला. तर मग आपण इथं करणार आहोत 5 नंबर सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे त्याची क्वेश्चनमध्ये 3,10,000. 3,10,000 ही अमाऊंट आहे. एवढे आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्सवाल्यांना द्यायचे होते. त्यातले 3,10,000 वर त्यांनी काय केलं, 30% अमाऊंट सोडून दिली, म्हणजे रिड्यूस झाली. किती येतं आहे बघा, 30% आपण इथं करूया. 3,10,000 3,10,000 इंटू 30%, 93,000 रिड्यूस झाली अमाऊंट त्यांची. हे रिड्यूस आहे, रिड्यूस म्हणजे हे तुमच्या कॅपिटल रिडक्शनला येईल. आता नीट बघायचं आहे आपण पूर्ण जर्नल ट्रान्झॅक्शन पहिले नीट रीड करूया काय दिलेले आहे. तर ट्रान्झॅक्शनमध्ये असं सांगितलं आहे त्यांनी, सन्ड्री क्रेडिटर्स 30% त्यांचा क्लेम रिड्यूस झाला, वेव केला म्हणजे त्याने सोडून दिला म्हणजे रिड्यूस झाला. अँड टू ॲक्सेप्ट इक्विटी शेअर्स फॉर ₹60 फॉर देअर रिन्यूड क्लेम. हे जे सोडून दिल्यानंतर जो राहिलेला क्लेम आहे, म्हणजे राहिलेली जी अमाऊंट होती त्याच्यामध्ये त्यांना काय केलेलं आहे, ₹60,000 इक्विटी शेअर्स दिले. तर ही महत्त्वाची एंट्री आहे. तुम्ही काय केलं, त्यांना 60,000 इक्विटी शेअर्स दिले. तर मग आपण काय करणार आहोत बघा, हे एवढ्याने रिड्यूस झालं. रिड्यूस झाल्याची एंट्री इथं होणार आहे आणि इक्विटी शेअर्सची एंट्री पण होणार आहे.
मग आपण काय करणार आहोत, इथं जरा एक ना मी अकाउंट ओपन केलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर्सचा वर्किंग नोटमध्ये. लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला असतो म्हणून मी सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट ओपन केला. त्याला म्हणलं बॅलन्स BD ब्रॉड डाऊन 3,10,000. हे क्वेश्चनमध्ये दिलेले आहे तुमच्या बुकमध्ये, तुम्ही इथं पाहू शकता. इथं अमाऊंट आहे 3,10,000. क्रेडिटर्स आहेत, लायबिलिटी आहे. लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी क्रेडिटला असतो म्हणून मी काय केलं, क्रेडिटला 3,10,000 लिहिलं. आणि काय केलं, रिड्यूस झालं म्हणजे आपण कुठं लिहितो बघा, कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिटला लिहितो. म्हणजे तुम्ही इथं बघा किती थाउजंडनी रिड्यूस झालेले आहे, तर 93. आपण आता वर्किंग केलं 93,000नी तो रिड्यूस झालेला आहे. म्हणजे कॅपिटल लायबिलिटी कमी झाली की कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. आपण इथं पण लिहून घेऊया बाय क्रेडिटर्स. काय लिहिलेलं आहे, सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स अमाऊंट होती 3,10,000 वर सांगितलेलं आहे इंटू 30%. 30% रिड्यूस झाली म्हणजे 93,000नी ती रिड्यूस झाली. तर आपण जर्नल एंट्री पण करणार आहे, पण अजून एक आपल्याला जर्नल एंट्री करावी लागेल. थोडंसं अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला रीड करायची आहे. तर इथं सन्ड्री क्रेडिटर्स 93,000नी रिड्यूस झाले. याची जर्नल एंट्री कशी होईल, कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट आहे म्हणजे हा डेबिट होईल, हे लक्षात घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट काय होईल, डेबिट होईल. म्हणून सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार आहोत कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कितीनी झाला, तर 93नी सन्ड्री क्रेडिटर्स कमी झाले. बॅलन्स होता त्यांचा 3,10,000, कमी झाले 93,000नी. आणि परत क्वेश्चनमध्ये अजून इन्फॉर्मेशन दिलेली आहे, अँड द ॲक्सेप्ट इक्विटी शेअर्स फॉर ₹60,000 फॉर देअर रिन्यूड क्लेम. जो राहिलेला जो त्यांचा क्लेम आहे त्याच्यात त्यांनी 60,000 रुपयाचे इक्विटी शेअर्स ॲक्सेप्ट केलेले आहेत. म्हणजे त्यांना आपण इक्विटी शेअर्स 60,000चे दिलेले आहेत. मग आपण इथं लिहिणार आहोत इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल त्यांना इक्विटी शेअर्स दिले 60,000 रुपयाचे. बघा देणं होतं 3,10,000, 93,000 कमी झाले, 60,000चे शेअर्स दिले. ह्या अकाउंटला जर तुम्ही क्लोज केलं तर क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे 3,10,000. आणि आपण काय करणार आहोत, 93,000 प्लस 60,000 अमाऊंट आली 1,53,000. बघा 3,10,000 ही क्रेडिटची टोटल आहे, त्याच्यातून डेबिटची टोटल लेस करणार आहोत 1,53,000. 1,57,000 हे तुमच्या बॅलन्स शीटला येईल. ही अमाऊंट तुमच्या बॅलन्स शीटला येईल, हे लक्षात घ्या. ही अमाऊंट तुमच्या बॅलन्स शीटला येईल. जे बॅलन्स शीटला येणार आहे ते आपण काय करणार आहोत, बुकमध्ये लिहून ठेवणार आहोत. 3,10,000 येणार नाही, तर क्रेडिटर्स येणार आहेत 1,57,000 बॅलन्स शीटला. ही क्रेडिटर्सची अमाऊंट आहे. तर मग काय करायचं आहे बघा, 1,57,000 ही अमाऊंट तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणून. मग आता ही कशी आली अमाऊंट बघा, इथं आपण लिहिलं 3,10,000 आणि हा आहे डिफरन्स, याला आपण म्हणतो डिफरन्स. 1,57,000 डेबिटला कमी पडले, त्याला नाव द्यायचं आहे बॅलन्स CD, क्लोजिंग बॅलन्स. ह्याला बॅलन्सिंग फिगरने. $1,57,000 हे येणार आहेत बॅलन्स शीटला. कसे आले ते इथं मी मेन्शन केलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, एक जर्नल एंट्री करायची आहे क्रेडिटर्सची. आता इथं क्रेडिटर्सची जर्नल एंट्री करताना काळजीपूर्वक बघायचं आहे काय काय झालेलं होतं. क्रेडिटर्स किती झाले, तर सन्ड्री क्रेडिटर्स आणि क्रेडिट कोण होणार आहे, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट. अकाउंट हा क्रेडिट होणार आहे, हा अकाउंट डेबिट होणार आहे.
आणि 2 त्यांना काय दिलं, आपलं काय गेलं तर इक्विटी शेअर्स गेले, इक्विटी शेअर्स गोज आउट झाले, क्रेडिटर्सवाल्यांना दिले इक्विटी शेअर कॅपिटल. बघा आता इथं रिड्यूस कितीने झाले, 93,000ने झाले. शेअर्स कितीचे दिले, 60,000चे दिले, 60,000. ह्यांची जर तुम्ही टोटल केली तर आता आपण केलेली होती, परत करून दाखवते तुम्हाला. 93,000 प्लस 60,000 अमाऊंट आली 1,53,000. अशी आहे तुमची जर्नल एंट्री होईल. नरेशन कशी येईल तुमची, बिईंग काय केलं आपण बुकमध्ये बघा, सन्ड्री क्रेडिटर्सना काय काय दिलेलं आहे ते तुमच्या बुकमध्ये आहे. तसंच तुम्ही लिहू शकता, सन्ड्री क्रेडिटर्स असं म्हणू शकता, रिड्यूस झाले 30%नी आणि 60,000चे त्यांना शेअर्स दिले. तर असं लिहूया आपण, सन्ड्री क्रेडिटर्स रिड्यूस बाय 30%. and equity shares for ₹60,000 accepted equity shares for ₹60,000 झालं. तर ही तुमची नरेशन आहे. त्याच्यानंतर आपण बघू काय होणार आहे ते. नेक्स्ट इन्फॉर्मेशन रीड करू. The assets are to be revalued as follows. बिल्डिंगची व्हॅल्यू झालेली आहे, रिव्हॅल्यूड म्हणजे पुनर्मूल्यांकन झालेलं आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू झाली. ही तुमच्या ह्या ज्या सगळ्या ॲसेट आहेत ह्या तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहेत, हे लक्षात ठेवा. एवढ्या सगळ्या ॲसेट ॲज इट इज तुमच्या बॅलन्स शीटला, जी नवीन बॅलन्स शीट बनवणार आहात त्या आन्सरच्या बॅलन्स शीटला येणार आहे. मग कितीने कमी झालं आणि जास्त झालं ते तुम्हाला बघायचं आहे. तर इथं बिल्डिंग आहे बघा 4,30,000, त्याची व्हॅल्यू झाली 5 लाख. म्हणजे काय झालं तर तुमच्या बिल्डिंगची व्हॅल्यू ॲप्रिशिएट झालेली आहे. बघा नेक्स्ट नंबरची वर्किंग नोट आहे 1 2 3 4 5 6 नंबरची वर्किंग नोट आहे बिल्डिंगची व्हॅल्यू होती 4,30,000 ओल्ड बॅलन्स शीटला, आणि त्यांनी सांगितलं आता किती झाली तर 5 लाख झाली. म्हणून 5 लाख मायनस 4,30,000 जे आले 70,000 ही ॲप्रिशिएट झाली किंवा इन्क्रीज झाली म्हणजे वाढली. तर 70,000 रुपयांनी तुमची ॲसेट वाढली. तर आता नीट बघा, आपल्याला पोस्टिंग याचं कुठं करायचं आहे. बिल्डिंग काय झालेली आहे, इन्क्रीज झाली. तर बघा जर रेट ऑफ झाली, ॲसेट तुमची कमी झाली तर ह्या साईडला आणि ॲसेट वाढली तर ह्या साईडला. कारण तुमची बिल्डिंग 4,30,000 रुपयाची होती, त्याची व्हॅल्यू आता 5 लाख झाली, म्हणजे तुमच्या बिल्डिंगच्या व्हॅल्यूमध्ये वाढ झालेली आहे. म्हणून ते इथं येणार आहे. तुम्ही इथं लिहिणार आहात बाय बिल्डिंग. किती होतं तर 5 लाख मायनस 4,30,000 अमाऊंट आलेली आहे 70,000. 70,000. आपण त्याची जर्नल एंट्री लगेच करून घेऊया. कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिटला बिल्डिंग अकाउंट डेबिट. बिल्डिंग अकाउंट डेबिट कितीने वाढ झाली 70,000 टू कॅपिटल रिडक्शन. $70,000 being building increased. ₹70,000 70,000 रुपयाने
किंवा बाय रुपीज असं पण म्हणू शकता. बाय रुपीज 70,000 70,000 रुपयाने बिल्डिंगची व्हॅल्यू इन्क्रीज झाली. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत काय झालं बघा. प्लांट अँड मशिनरी नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण करू. प्लांट अँड मशिनरी 4,50,000 झाली. ही 5 लाख तुमच्या बॅलन्स शीटला येईल. 4 लाख ह्या सगळ्या अमाऊंट तुमच्या ॲज इट इज बॅलन्स शीटला येणार आहेत. त्यामुळे मी इथं काही लिहिलेलं नाही आहे. तर बिल्डिंगची व्हॅल्यू जास्त झाली. प्लांट अँड मशिनरी 5,10,000 होती. प्लांट अँड मशिनरी 4,50,000 झाली, म्हणजे कमी झालेली आहे, रिड्यूस झाली. म्हणून आपण इथं लिहूया प्लांट अँड मशिनरी $5,10,000 ही त्याची व्हॅल्यू होती. आता काय झालं बघा, ती रिड्यूस झाली. रिड्यूस झाली म्हणजे कशी झाली तर 5,10,000 तुमची मशिनरीची व्हॅल्यू पूर्वी होती. आता त्याची व्हॅल्यू झालेली आहे 4,50,000. इथं आहे बघा 4,50,000. 4,50,000 60,000 ती रिड्यूस झाली. तर ही रिड्यूसची एंट्री आपण इथं करणार आहोत कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला. टू प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी कारण ती कमी झाली. ॲसेट कमी झाली की इकडं ॲसेट वाढली की ह्या साईडला कमी झाली. कितीने झाली तर 60,000ने 60,000. आपण सगळी एकदमच एंट्री करूया. पुढच्या ॲसेट पण शक्यतो कमीच होतात, फक्त बिल्डिंगच वाढते नेहमी. शक्यतो बिल्डिंगची व्हॅल्यू वाढत जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फर्निचर. त्याची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये किती आहे बघा. फर्निचर 1,20,000चं होतं. आता त्याची व्हॅल्यू मार्केटमध्ये किती झाली 1,10,000. म्हणजे इथे येईल 1,20,000 मायनस 1,10,000 म्हणजे कॅपिटल रिडक्शनला येईल 10,000. रिड्यूस झाली 10,000 ही 60,000. तर आपण ह्याचं पोस्टिंग इथं करून घेऊया. टू फर्निचर चेक करते फक्त व्हॅल्यू बरोबर आहे का. आहे. $10,000. आता त्याच्या पुढं आहे नेक्स्ट आहे स्टॉक. स्टॉक 9 नंबर वर्किंग नोट नंबर 9 स्टॉक. स्टॉकची व्हॅल्यू बुकमध्ये किती दिली बघा. बुकमध्ये दिलेली आहे स्टॉकची व्हॅल्यू 1,80,000. कधी कधी नजर चुकीनं अमाऊंट आपली बघताना चुकू शकते, म्हणून व्यवस्थित बघा. त्याची व्हॅल्यू किती झाली स्टॉकची 1,60,000 म्हणजे कमी झाली. 1,80,000 होती 1,60,000 झाली, म्हणून 1,80,000 मायनस 1,60,000 20,000नी तुमची व्हॅल्यू रिड्यूस झाली. तर लगेच आपण इथं लिहून ठेवूया टू स्टॉक 20,000 कॅपिटल रिडक्शनच्या डेबिटला. पुढं काय आहे सन्ड्री डेटर्स. व्हॅल्यू आहे त्यांची बॅलन्स शीटला 1,50,000. रिडक्शन झालं 1,40,000. म्हणजे ह्याला RDD म्हणायचं आहे तुम्ही. तर सन्ड्री डेटर्स रिड्यूस होत नाहीत कधी, तर रिड्यूस होतात पण त्याला नाव आहे RDD. तर 1,50,000 मायनस 1,40,000 10,000 आले. ह्याला पण RDD. ह्याला रिड्यूस नाही म्हणायचं, पण याचं पोस्टिंग कॅपिटल रिडक्शनलाच होणार आहे. तर आपण त्याचं पोस्टिंग कॅपिटल रिडक्शन अकाउंटला करूया. ठीक आहे. टू आपण RDD म्हणूया. त्यांनी बुकमध्ये सन्ड्री डेटर्स म्हटलेलं आहे, तुम्ही RDD म्हणा 10,000.
10,000. तर त्याच्यानंतर मला वाटतं आपले ॲसेट संपलेले आहेत. एवढे ॲसेट आपल्या रिड्यूस झाले. ह्या ॲज इट इज तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहेत. मी इथं लिहिलं आहे बॅलन्स शीट. पेटंट्स अँड ट्रेडमार्क अँड अदर फिक्टिटियस ॲसेट्स आर टू बी रिटर्न ऑफ ॲज फार ॲज पॉसिबल. तर त्याने असं सांगितलेलं आहे की जी पेटंट, बघा इथं क्वेश्चनमध्ये आपण ह्याला क्रॉसची साईन करणार आहोत. काय काय सांगितलेलं आहे की जे ऑल अदर फिक्टिटियस ॲसेट आणि पेटंट्स अँड ट्रेडमार्क राईट ऑफ झालेला आहे आणि अदर जेवढ्या पण तुमच्या इंटॅन्जिबल ॲसेट्स आणि फिक्टिटियस ॲसेट आहेत त्या सगळ्या काय झालेल्या आहेत, राईट ऑफ झालेल्या आहेत. आणि नाही सांगितलं तरी करायच्या. तर गुडविल पण राईट ऑफ होणार आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस तुमचा राईट ऑफ होणार आहे आणि डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स तो पण तुमचा राईट ऑफ होणार आहे. तर ॲसेट तुमची 0 झालेली आहे ही. तर ह्याचं पोस्टिंग आपल्याला कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला करायचं आहे. तर आपण तिचं पोस्टिंग करून घेऊया. इथं पहिला आहे गुडविल. ॲज इट इज प्राईसला हे गुडविल तुमच्या बॅलन्स शीटला येणार नाही. गुडविलची व्हॅल्यू आहे 1,10,000. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चनमध्ये ही व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे पेटंट्स अँड ट्रेडमार्क. ट्रेडमार्क्स व्हॅल्यू आहे 90,000. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस आहे 9,60,000. टू प्रॉफिट अँड लॉस 9,60,000 अँड टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अमाऊंट आहे 40,000. आता ह्या अमाऊंट मी ह्या बुकमधून लिहिलेल्या आहेत. ह्या गुडविल होती 1,10,000, पेटंट्स होते 90,000, प्रॉफिट अँड लॉस होता 9,600 आणि डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स होते 40,000. हे ॲज इट इज मी इथं लिहिलं. आता राहिलेले ज्या तुमच्या ॲसेट आहेत म्हणजे कुठल्या राहिल्या, तर हे बॅलन्स शीटला येणार आहे. कॅश इन हँड आणि कॅश हे दोन तुमच्या बॅलन्स शीटला ॲज इट इज येणार आहेत. कारण त्या तुमची कॅश आणि बँक बॅलन्स कधी कमी जास्त होत नाही, तो ॲज इट इज राहतो. म्हणून तो ॲज इट इज तुमच्या बॅलन्स शीटला येईल. तर आपण काय करूया, ह्याची जर्नल एंट्री करून घेऊया. सगळ्या ॲसेट आपण फक्त कुठपर्यंत केलेलं होतं की बिल्डिंगची व्हॅल्यू प्लांट अँड ही बिल्डिंगची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली होती, ह्याची जर्नल एंट्री केली होती. ह्याच्या जर्नल एंट्र्या करायच्या राहिलेत. मग आपण कसं करणार आहोत, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट आणि ह्या सगळ्या ॲसेट क्रेडिट होणार आहेत ह्या प्राईसला. तर इथं आपण लिहिणार आहोत कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट अमाऊंट टाकू नका. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट टू. आता मी काय करणार आहे, तर क्वेश्चनमध्ये जी नावं दिले ते वळीनं लिहिणार आहे. फर्निचर अकाउंट, नंतर आहे स्टॉक सन्ड्री डेटर्स टू RDD म्हणणार आहे मी सन्ड्री डेटर्सला RDD. आणि हे पेटंट्स पण आहे, गुडविल पण आहे. आपण मागं लिहिलेलं आहे गुडविल टू पेटंट्स अँड ट्रेडमार्क्स अँड अदर फिक्टिटियस ॲसेट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस जे आपण आत्ता कॅपिटल रिडक्शनला इथं लिहिलेत. हीच नावं आणि ह्याच प्राईस मी इथं मेन्शन करणार आहे. टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. आता आपण ह्या ॲसेटला म्हणजे कितीने कमी झाल्या ते आपण इथं लिहिलेलं आहे. प्लांट अँड मशिनरी 60, 10, 20, 60,000, 10,000,
20,000. अजून काय काय आहे बघा, 60, 10, 20, 10, 1,10,000, 10,000, 1,10,000. अजून काय काय आहे बघा, 90,000, 9,60,000, 90,000, 9,60,000 आणि 40,000. ह्या व्हॅल्यू आपण काय करतोय, ह्याची जर्नल एंट्री करतोय. ह्याची टोटल करून कॅपिटल रिडक्शनला टाकायचे आहे. तर टोटल बघा 60 आणि 10, 70, 80, 90, 1,00,000 इथपर्यंत होतं आहे. 1,00,000 आणि हे 1,10,000, 2,10,000 आणि हे 90, 2,00,000, 3,00,000, 3,00,000 आपण इथं करू असं 3,00,000 झाले, प्लस 9,60,000 प्लस 40,000 अमाऊंट आलेली आहे. काय राहिलं बघते परत एकदा. 60,000, 40,000 बरोबर आहे का चेक करू आपण. 60,000 प्लस 10,000 प्लस 20,000 प्लस 10,000 प्लस 1,10,000 प्लस 90,000 प्लस 9,60,000 प्लस 40,000, 13,00,000. अजून काय येतं आहे मग, हां बरोबर आहे 13,00,000. आपण बुक्सच्या पद्धतीनं करत नाही, म्हणजे आपल्या जर्नल एंट्र्या बरोबरच आहेत, ते कंबाईन जर्नल एंट्र्या करतात. आपण एक एक जर्नल एंट्री करतोय, म्हणून आपली अमाऊंट थोडी तुमच्या बुक्सच्या पद्धतीनं बुक्समध्ये वेगळी दिसेल आणि इथं वेगळी दिसेल, पण आपली एंट्री बरोबर आहे. बीइंग, तर आता असं पण म्हणू शकतो आपण, ॲसेट्स रिड्यूस अँड ॲसेट्स अँड फिक्टिटियस ॲसेट्स आर रिड्यूस असं लिहूया शॉर्टकटमध्ये. किंवा मग जर मोठी नरेशन लिहायची असेल तर असं पण म्हणू शकता, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, स्टॉक, RDDच्या जागेवर डेटर्स म्हणा, गुडविल, पेटंट्स, प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट आणि इश्यू ऑफ डिबेंचर्स आर रिड्यूस असं म्हणा. प्लांट अँड मशिनरी, कॉमा द्या, फर्निचर, स्टॉक, कॉमा देऊन, सन्ड्री डेटर्स, RDD म्हणजे सन्ड्री डेटर्स कमी झाले, आणि गुडविल, पेटेंट्स अँड ट्रेडमार्क्स, कॉमा द्या, प्रॉफिट अँड लॉस अँड डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. डिस्काउंट, मी डिस्काउंटचं स्पेलिंग शॉर्टमध्ये लिहिलं आहे. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स रिड्यूस. बस एवढंच करा. त्याच्यानंतर आपल्याला अजून खूप करायचं आहे. बॅलन्स शीट बनवायची आहे, कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्लोज करायचं आहे, त्याची एक जर्नल एंट्री होणार आहे. तर बघू आता आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट आणि कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट एक आपल्याला क्रिएट करायचं आहे. तर सांगते नंतर का करायचं आहे. आपण पहिलं ह्याला क्लोज करूया. आता क्लोज करताना आपल्याला क्रेडिटची टोटल आणि डेबिटची टोटल करायची आहे. बघा 5,00,000 आणि हे 5,00,000, 5 आणि 5 10,00,000, 11,00,000, 11 आणि हे 60, 11,60,000, हे 30, 11,90,000. तर इथं आपण डायरेक्ट करू 11,90,000 प्लस 30,000 प्लस 93,000 प्लस 70,000 अमाऊंट आली तुमच्या क्रेडिटची. आपण इथे डिफरन्स फाइंड करतोय, डिफरन्स ऑफ कॅपिटल रिडक्शन अकाउंट.
क्रेडिटची टोटल आहे 13,83,000. 13,83,000. काय डबल झालं का? 5,60,000, 5,01,30,000, 93,000, 70,000. काहीतरी आपलं चुकलं वाटतं. 5 लाख प्लस 5,60,000 प्लस 1 लाख प्लस 30,000 प्लस 93,000 प्लस 70,000. आता आली अमाऊंट 1,53,000. चुकून मी 83 लिहिलं वाटतं. क्रेडिटची टोटल आहे 13,53,000. 13,53,000. आता डेबिटची बघूया किती आहे. 60,000 प्लस 10,000 प्लस 20,000 प्लस 10,000 प्लस 1,10,000 प्लस 90,000 प्लस 9,60,000 प्लस 40,000. टोटल आली 13 लाख. डेबिटची टोटल आहे 13 लाख, 13 लाख. या दोघांचं मायनस केलं तर इथं लगेच येते ओरली पण 53,000. 0 हा आहे डिफरन्स. डिफरन्सला नाव द्यायचं आहे कॅपिटल रिझर्व. आज त्यांनी आपल्याला काय नाव द्यायचं ते सांगितलेलं नाही आहे. कॅपिटल रिझर्व. आणि हा तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे. आता बघा इथं काय झालेलं आहे की ऑलरेडी बॅलन्स शीटला पण कॅपिटल रिझर्व दिलेला आहे. पहिला आपण इथं क्लोज करून घेऊया. 13,53,000. 13,53,000. डिफरन्स डेबिटला येतोय 53,000चा. इथं आपण लिहूया कॅपिटल रिझर्व. याला स्टार करा, ब्रॅकेटमध्ये लिहा बॅलन्सिंग फिगर. $53,000. बघा आता काय झालं. कॅपिटल अकाउंटच्या कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला डिफरन्स आलेला आहे. मग मी काय केलेलं आहे इथं एक कॅपिटल रिझर्व अकाउंट ओपन केलेलं आहे. बॅलन्स शीट कॅपिटल रिझर्व हा काय आहे तुमची लायबिलिटी आहे. तर बघा इथं क्वेश्चनमध्ये आपल्याला ती लायबिलिटी साईडला आहे. कॅपिटल रिझर्व दिलेला आहे 50,000. मग लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी क्रेडिटला असतो म्हणून आपण इथं लिहिणार आहोत बॅलन्स बाय बॅलन्स BD. किती होता तर 50,000. 50,000 रुपये त्यांचा ओपनिंग बॅलन्स आहे. आणि आता हा जो रिझर्व आहे हा काय आहे कॅपिटल रिडक्शनच्या डेबिटला म्हणजे कॅपिटल रिझर्वच्या क्रेडिटला. टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कॅपिटल रिडक्शनच्या डेबिटला आणि रिझर्वच्या क्रेडिटला येणार आहे 53,000. आता आपण हा अकाउंट क्लोज केला तर ह्या साईडला काहीच नाही. या साईडची टोटल जास्त आहे 3 1 2 3 5 आणि 5 10. 1,03,000 हा डिफरन्स येणार आहे त्याचा. 1,03,000 ही टोटल आहे. डिफरन्स किती आहे तर तेवढाच 1,03,000. ह्याला नाव देणार आहोत आपण टू बॅलन्स CD. हे आपलं बॅलन्सिंग फिगरने आला म्हणून तुम्ही इथं म्हणू शकता बॅलन्सिंग फिगर. हे 1,53,000 हे तुमच्या बॅलन्स शीटला येईल. हे कुठं येईल बॅलन्स शीटला ही अमाऊंट तुमची येईल. ही वर्किंग नोट आहे. मी तुम्हाला इथं करून दाखवली. हे आन्सरचा भाग नाही आहे. एवढा भाग हा वर्किंग नोट आहे. तर आपण बॅलन्स शीटला लिहिणार आहोत 1,03,000. तर आपण काय करू क्वेश्चनमध्ये इथं रिझर्वच्या समोर लिहूया 1,03,000 म्हणजे आपल्याला नंतर बॅलन्स शीट. आता आपली बॅलन्स शीट बनवायची राहिलेली आहे. आता आपण बॅलन्स शीट बनवूया. बॅलन्स शीटला आपण ॲथोराइज कॅपिटल लिहिलेलं आहे. आता इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल लिहायचं आहे. तर पहिलं आहे आपण जे बुकमध्ये आहे तसंच लिहित जाऊया की जे तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये आहे.
पहिलं आहे 10,000 6% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच फुल्ली पेड, पण आपण लिहिले 7%चे आहेत आणि 5 लाख आहेत प्रेफरन्स शेअर्स. नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स तेवढेच आहेत 10,000. 7% बुकमध्ये इथं लिहिलेलं आहे, आपण क्वेश्चनमध्ये इथं लिहून ठेवलेलं होतं. आणि वर्किंग नोट बघायची असेल तर तुम्ही बघू शकता. एक मिनिट मी तुम्हाला वर्किंग नोट दाखवते. बघा आपण इथं लिहिलेलं आहे 7% 5 लाख बॅलन्स शीटला. तर बॅलन्स शीटला आपण लिहिणार आहोत 10,000 7% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. प्रेफरन्स शेअर ऑफ ₹, इथं लिहिलेलं आहे 1 शेअर्स. बघा बॅलन्स शीटला कितीच आहे प्रेफरन्स शेअर्स. हे प्रेफरन्स शेअर्सचं वर्किंग होतं, हे कॅपिटल रिडक्शनला आणि बॅलन्स शीटला ₹50 ₹50 इच. अमाऊंट आहे 5 लाख. त्याच्यानंतर इक्विटी शेअर्स आपण लिहिलेले आहेत. आता इथे इक्विटी शेअर्स लिहिताना किती आहे बघा इक्विटी शेअर्स. इथं थोडंसं विचार करा, माझं मगाशी सांगायचं राहिलं. हे ₹2,40,000 हे तुम्ही तुमच्याकडं रिड्यूस होऊन राहिलेली शिल्लक आहे. आणि तुम्ही काय केलेलं आहे बघा, क्रेडिटर्सवाल्यांना 60,000ची इक्विटी शेअर्स दिलेत. इथं बघा 60,000 जर्नल एंट्री केलेली आहे. म्हणजे हे 60,000 पण आता जे क्रेडिटर्स होते ते शेअर होल्डर झालेले आहेत. म्हणून काय करा, ह्याच्यामध्ये ॲड करा 60,000चे इक्विटी शेअर्स. तर टोटल येणार आहे 3 लाख. 3 लाख हे इक्विटी शेअर्स आहेत. इक्विटी शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल कारण क्रेडिटर्सवाले होते त्यांना आपण 60,000चे शेअर्स दिलेत. म्हणजे ते कोण झाले आता शेअर होल्डर झाले. म्हणून 3 लाख रुपीज इक्विटी शेअर कॅपिटल आहे. बट आता आपल्याला इथं एक शेअर्स किती रुपयाचा आहे ₹3 आहे. तर आपण नंबर ऑफ शेअर्स कसे काढायचे, तर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इज इक्वल टू हे 3 लाख अमाऊंट डिवाइड बाय ईच शेअर. अमाऊंट डिवाइड बाय ईच. अमाऊंट आहे 3 लाख. आणि क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की एक शेअर्स, बघा क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे की एक शेअर्स कितीचा राहिलेला आहे ₹3. बघा इथं लिहिलेलं आहे. आणि आपण इथं इथं पण लिहिलं आहे एक शेअर्स बॅलन्स शीटला कितीचा आहे ₹3 आहे. म्हणून डिवाइड बाय 3 इथं पाहिजे तर रुपीज लिहू. 3 1 3 3 1 3 1 2 3 4 5. 1 लाख हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. 1 लाख हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. 1 लाख आहे, एक शेअर्स ₹3चा आहे. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत 2 1 लाख इक्विटी शेअर्स ॲट रुपीज किंवा ऑफ रुपीज पण म्हणू शकता. ॲट ₹3 इच. आणि कॅपिटल आहे त्यांचं 3 लाख. दोघांची टोटल येईल बाहेर. पेड अप कॅपिटलच्या इथं आपण लिहिणार आहोत 8 लाख. प्रेफरन्स शेअर्स 5 लाख आणि इक्विटी शेअर्स 3 लाख. टोटल आले 8 लाख. त्याच्यानंतर आपण सी मध्ये लिहिणार आहोत हा ABC. इथं म्हणणार आहोत सरप्लस, रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस हे हेडिंग आहे. तुम्हाला हे जर नाही लिहिता आलं तर डायरेक्ट तुम्ही कॅपिटल रिझर्ववर लिहू शकता. कॅपिटल रिझर्व किती आहे बघा, आता आपण काढलेला होता कॅपिटल रिझर्व. इथं क्वेश्चनमध्ये किती होता 1,03,000. 1,03,000. 1,03,000. मी चेक करते फक्त बॅलन्स शीटला बरोबर आहे का, आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय बघूया आपण. बॅलन्स शीट बघायची तसंच लिहित जायचं. त्याच्यानंतर आहे डिबेंचर्स. डिबेंचर्स ही नॉन करंट लायबिलिटी आहे. 3 लाख डिबेंचर्स आहेत आणि रेट ऑफ डिबेंचर्स आहेत 6% आणि इंटरेस्ट पण आहे त्याचं 30,000. आपण इथं लिहून ठेवलं आहे. आणि नाही लिहिलं तरी तुमच्याकडे वर्किंग नोट आहे. ह्या वर्किंग नोटमध्ये आपण लिहिलेलं आहे बघा डिबेंचर्स. बॅलन्स शीटला किती येणार आहे तिथं लिहिलं आहे बघा. बॅलन्स शीटला 6%चे 3 लाख येणार आहेत आणि इंटरेस्ट येणार आहे त्याचं 30,000 तर तुम्ही इथं लिहू शकता. त्याच्यानंतर डी नॉन करंट लायबिलिटी किंवा सेक्युर्ड लायबिलिटी पण म्हणू शकता. नॉन करंट लायबिलिटी म्हणजे दीर्घ मुदतीची लायबिलिटी आहे. लायबिलिटी त्याच्यामध्ये एक आहे डिबेंचर्स. किती पर्सेंटचे आहेत आपण इथं लिहिले बघा 6%.
डिबेंचर्स, अमाऊंट आहे त्याची 3 लाख आणि इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 30,000. टोटल आहे देणं त्यांचं 3,30,000. दोघांचं ॲड करा, 3 लाख प्लस 30,000. त्याच्यानंतर आहे ईमध्ये येईल करंट लायबिलिटी, करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीमध्ये फक्त काय काय आहे बघा, इथं करंट आहे सन्ड्री क्रेडिटर्स आणि ती पण अमाऊंट लिहिली आपण इथं 1,57,000. आणि तुम्ही सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट आपण ओपन केलेला होता आणि तिथं जी बॅलन्सिंग फिगर होती ही तुमच्या बॅलन्स शीटला येणार होतं. पाहिजे तर इथं बॅलन्स शीट लिहून ठेवते. 1,57,000 तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे. म्हणून इथं एकच लायबिलिटी आहे, त्याला नाव आहे सन्ड्री क्रेडिटर्स. 1,57,000. आता आपल्याला ह्याची टोटल करायची आहे, किती येते बघू. 1,57,000. तर हे ॲथोराइज कॅपिटल आपण ॲड करायचं नाही, स्किप करायचं आहे. इथून पकडा 8 लाख, 8 लाख प्लस 10 लाख किती आहे, 1,03,000, 1,03,000, 1,03,000 प्लस 3,30,000 प्लस 1,57,000 प्लस 1,57,000. अमाऊंट आलेली आहे 13,90,000. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. 13,90,000 बरोबर आहे. 13,90,000 ह्याला आपण म्हणू टोटल फर्स्ट. ह्या फर्स्टची टोटल आहे, लायबिलिटीची टोटल. आता ह्याच्या खाली आपण म्हणणार आहे सेकंड, ह्याला म्हणणार आहोत ॲसेट्स. त्याच्यामध्ये आता कुठली ॲसेट राहिली, त्या ॲसेटची नावं आपल्याला लिहायची आहेत आणि किती राहिली. तर मी इथं तुम्हाला बुकमध्ये सांगितलेलं आहे बघा. ह्या सगळ्या ॲसेट तुमच्या आहेत ते इथं येतील. तर पहिलं आहे बिल्डिंग 5 लाख. ह्याला तुम्ही नॉन करंट ॲसेट पण म्हणू शकता, पण डबल होईल नॉन करंट ॲसेट. नॉन करंट ॲसेट कोण आहे तर बिल्डिंग आहे 5 लाख आणि प्लांट अँड मशिनरी, या दोनच नॉन करंट ॲसेट आहेत. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 4,50,000 आपण इथून लिहितोय. आणि फर्निचर पण आहे एक नॉन करंटच. फर्निचर अमाऊंट आहे 1,10,000. ह्याची टोटल करून नंतरची करंट ॲसेट आहे 5 लाख 5 प्लस 4,50,000 प्लस 1,10,000. तर अमाऊंट आहे त्याची 1 लाख. नॉन करंट ॲसेट आहे, ह्याला आपण डबल अंडरलाईन करायला पाहिजे लायबिलिटीला. ॲसेट आहे, ॲसेटची टोटल आहे 10,60,000, 10,60,000. आता त्याच्यानंतर नॉन करंट ॲसेट किंवा करंट ॲसेट म्हणू आपण त्याला. ह्याला आपण ए म्हणू, ह्याला आपण इथं बी म्हणू करंट ॲसेट. त्याच्यामध्ये एक आहे स्टॉक. स्टॉकची व्हॅल्यू आहे 1,60,000. सन्ड्री डेटर्स सन्ड्री डेटर्स 1,60,000 सॉरी 1,40,000. आणि हे झाल्यानंतर बघा इथं आपले 2 ॲसेट राहिलेले आहेत, कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड. कॅश ॲट बँक आहे 25,000. कॅश ॲट बँक 25,000 आणि 4 नंबरचे आहे कॅश ॲट बँक कॅश इन हँड कॅश इन हँड. कॅश इन हँड आहे 5,000. ह्या रिमेनिंग ॲसेट आहेत शिल्लक राहिलेल्या.
याची टोटल करायची आहे. आपल्या सगळ्या ॲसेट झाले का एकदा चेक करू. बिल्डिंग झालं, प्लांट अँड मशीन, फर्निचर, स्टॉक्स अँड डेटर्स, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड, ह्या आपल्या फिक्टिशियस ॲसेट आहेत, त्या राईट ऑफ झालेल्या आहेत. तर आता आपण याची टोटल करू. 1,60,000 प्लस 1,40,000 प्लस 25,000 प्लस 5,000 टोटल आली 3,30,000. अजून आपला क्वेश्चन संपलेला नाही. त्याची टोटल करूया आपण. ॲसेटची किती येते ही 3,30,000 प्लस 10,60,000. अजून एक जर्नल एंट्री करायची राहिलेली आहे. टोटल बरोबर आली. ही लायबिलिटीची टोटल होती, ही ॲसेटची आहे 13,90,000. एक जर्नल एंट्री अजून राहिलेली आहे टोटल सेकंडची 3,30,000. ही बॅलन्स शीट आपली झाली. पण आपली एक जर्नल एंट्री राहिलेली आहे. ह्याची जर्नल एंट्री करायची राहिली. कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला 53,000 आणि कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट क्रेडिट होणार आहे 53,000नी. तर 8 नंबरची जर्नल एंट्री राहिलेली होती. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 53,000 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट क्रेडिट 53,000 being balance of capital reduction account transfer to capital reserve account. ही एंट्री शेवटची होती. ही जर्नल एंट्री आपण पास केलेली आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.